इथं धनंजय मुंडेच्या पक्षाचे जे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी भूमिका काय घेतली, तुम्ही जे काही भूमिका मांडायची ती सभागृहात मांडा. सुरेश धसांना ते काय म्हणतायत पत्रकार परिषदेमध्ये, तुम्हाला आम्ही बाहेर बोलू देणार नाही. म्हणजे आमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपवायचे आहे काय तुम्हाला? त्यांना बोलू देणार नाहीत म्हणजे आम्हाला उद्या बोलूच देणार नाहीत ना तुम्ही? आम्हीही प्रत्येक वेळी आम्ही सरकारच्या भूमिकेच्या विरोधात बोलणारे माणसं आहेत ना. आणि जर का तुम्ही सुरेश धसचा आवाज दाबणार आहेत म्हणले तर आमचं तर नरडत दाबतात ना तुम्ही. आणि ज्या प्रश्नावर त्यांना आम्ही इथं निवडून दिला, आम्ही त्यांना मदत केली बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये, तिथं मात्र आधारभूत किंमत मिळत नाही तर तिथं काहीच करायचं नाही. कुणाला मदत केली? आम्ही मदत केली त्यांना, राजेश्वर चव्हाणला. त्यांनी जो पॅनल केला फत्ताबाई फॉर्म परत घेतला ना, मदन परदेशी, आम्ही त्यांना मदत केलेली माणसं आहेत. कल्याणरावने फॉर्म परत घेतला म्हणून तुमचा जास्त अधिकार आहे. अधिकार नाही नुसता, तर त्यांनी ते काम करावं. त्यांना जी काही कायदेशीर दृष्ट्या जे पद तुम्ही घेतलेलं आहे, 4,892 रुपये सोयाबीनची किंमत असताना इथं मोंड्यामध्ये आज 3738ला सोयाबीन विकतंय. याच्याबद्दलची कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापतीमधून ह्यांना लाज वाटत नाही? यांचा इतिहास हा नाही ना. याच्याशी सहमत आहेत आम्ही. जसं धनंजय मुंडेंचा इतिहास किंवा गुंडगिरीशी संबंधित आहे, राजेश्वर चव्हाण किंवा संजय दौंड यांचा इतिहास गुंडगिरीशी संबंधित आहे का? तुम्ही तरी शेतकऱ्याची बाजू घ्या. आपल्या भागामध्ये किती आत्महत्या झाल्या? बीड जिल्ह्यामध्ये 1,500 आत्महत्या झाल्यात ना ह्या 5 वर्षात. ह्याच्याबद्दल कधी राजेश्वर चव्हाणला असं वाटलं का किंवा ह्याच्याबद्दल आपण भूमिका घ्यावी? बरं, त्यांच्या वडिलांनी शेतकरी कामगार पक्षाचं काम केलेलं आहे, त्यांना इतिहास आहे. हे न घेता ते भूमिका काय घ्यायला लागले? धनंजय मुंडेचा काय वार, वाल्मिकांनाचा काय वार घेऊन आमची काय खुणं पाडायचे तर तुम्हाला आमची? ही परिस्थिती चांगली नाही म्हणून आम्ही बोलवलं. जे काही प्रकरण चालेल, जे काही पोलीस तपास करतील, जे काही सगळं कायदेशीर दृष्ट्या जो काही त्यांना आधार द्यायचा आहे तो सगळ्यांनी द्यावा. सगळे आपण तुम्ही आम्ही सगळे सोबत आहेत त्याच्या. आपण त्याला न्याय मिळाला पाहिजे. माझं नाव चव्हाण आणि विधान परिषदेचे माजी सदस्य माजी आमदार संजय दौंड साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी आक्षेप नोंदविला की सुरेश धस यांनी सभागृहामध्ये बोलावं विधानसभेच्या, त्यांनी सभागृहाच्या बाहेर बोलू नये. आणि माजी आमदार सभागृहाच्या बाहेर आता पडलेले असल्यामुळं त्यांनी ह्याच्यावर भाष्य केलं. त्या पत्रकार परिषदेला आपला आक्षेप आहे त्याची की असं नाही की बाबा ह्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य, जसं कोणताही नागरिक या प्रकरणावर आपलं भाष्य मत आपलं व्यक्त. चव्हाण आणि विधान परिषदेचे माजी सदस्य माजी आमदार संजय दौंड साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी आक्षेप नोंदविला की सुरेश धस यांनी सभागृहामध्ये बोलावं विधानसभेच्या, त्यांनी सभागृहाच्या बाहेर बोलू नये. आणि माजी आमदार सभागृहाच्या बाहेर आता पडलेले असल्यामुळं त्यांनी ह्याच्यावर भाष्य केलं. त्या पत्रकार परिषदेला आपला आक्षेप आहे.